मी ऑलरेडी सगळ्या नेत्यांच्या संपर्कातच आहे. 5 नाव सांगा. नाही नाव नाही आता. नाव मी 12 तारखेला सकाळी सांगतो. आताचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे सिद्धेश्वर महाराज यांना का उमेदवारी देऊ नये, म्हणजे त्यांचं काम नाही का, चांगलं नाही का, तुमचं काय मत आहे? नाही आता त्यांचं ते कोर्टामध्ये ते काय ते वगैरे चालू आहे, तर त्याप्रमाणे त्यांना पण त्या विषयासाठी थांबलं असं वाटतं मला. पार्टीमध्ये काय डिसिजन घेतात ते मला कळलं नाही. त्यांचा दाखला खरा आहे खोटा आहे तुमची काय माहिती? नाही आता ते न्यायालयामध्ये असल्यामुळे मी कसं सांगू शकता खरा आहे का खोटा आहे. तुमचा खरा आहे? माझा तुमचा दाखला खरा आहे का बेडा? माझा ओरिजिनल दाखला आहे. बेडा जंगम का? हा बेडा जंगम आहे. माझा दाखला तुम्हाला देतो मी, कोणाला पाहिजे त्याला दिलं असतं. कधी काढला दाखला? मी ह्याच महिन्यात काढलेला आहे. वय किती आपलं? माझा 36. कधी गरज भासली नाही का जातीच्या दाखल्याची? हा जातीच्या दाखल्याची कधी गरज भासली नाही? गरज तुम्हाला यापूर्वी हा. शिक्षण किती झालंय तुमचं? माझं बीकॉम झालंय. बीकॉम शाळा करत असताना शिक्षण घेत असताना जातीच्या दाखल्याची गरज भासली नाही? हो गरज भेटली होती ना. तेव्हा काढलेला आहे का जातीचा दाखला? माझ्या कम से कम 150 दाखले काढले. 150 वेळा. 150 दाखले तुमच्याकडे? जेव्हा शाळेला जातो ना नवीन डेटात घेऊन ये म्हणतात, तेव्हा एकदा काढावंच लागतं. स्कॉलरशिप अप्लाय करताना नवीन घेऊन ये म्हणतात. म्हणजे दरवर्षी एक तुम्ही दाखला काढलाय? आता तेच कापी राहतो, तेच रिटर्न देतात त्याने. आता मी इथे काढलेला आहे एक जाती दाखला काढलेला आहे 31/01/2020. दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड लाईफ टाइम राहतो. आता अजून एकदा मला पाहिजे म्हटलं तर इथं नाव येतं, आजचा तारीख येतो. तेच सर्टिफिकेट आजच्या तारीखमध्ये देतात. महाराज तुमच्या कुठल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा मठाच्या माध्यमातून कार्य चालतं, काय उत्पन्नाचा सोर्स काय? नाही आमचं हे अजून आम्ही हे सगळे कार्यक्रम तिथं बनवा लागलो जाण्यामध्ये. धार्मिक वगैरे काय कार्यक्रम तुमच्या महाराज? नाही आम्ही डायरेक्ट समाजात लोकांसोबत चालतात. कायचं फंडिंग वगैरे काय कलेक्ट करत नाही. मठ श्री व्यंकटेश्वर महास्वामीचं मूर्ती इथं सगळं बनवलं इथं चर्चन रोडवरती. त्या मठात असतात तुम्ही? हो तिथं. अविवाहित आहेत का? अविवाहित नाही विवाहित आहे. विवाहित आहे. हो ना महाराज तुमचं मी समाजसेवाच करतो. काय सोर्स काय? असं समाजसेवा काय नाही. शेती आहे, वडिलांची शेती आहे. कुठल्या गावचं आहे तुम्ही? इथं मेन मी सोलापूरचा, पण आता राहायला तिथं राहतो जळकीमध्ये. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी. दाखल्यावरचं श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी. श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी माझं नाव, वडिलांचं नाव गंगाराम, आडनाव कटकदोन. स्पष्ट लिहिलंय. एक कॉपी पण तुम्हाला देतो. तुमच्या शाळेचं म्हणजे शिक्षणाचा तरी पात्रता ही योग्य आहे का? आणखी परत त्याच्यामध्ये काय बदल आहे? काय बदल नाही, सगळं एकच आहे. बीकॉम झाल्याचं तुम्ही सांगितलंय. बीकॉम नक्की झालात का? हो पक्का झाली. शाळा इथेच आहे, जाऊन बघू शकता तुम्ही. संगमेश्वर कॉलेजला. सगळं आहे काय सगळंच ओरिजिनल आहे. नाही सगळं लोक चर्चा करतात. शासनाचा दाखला आहे हो तुमचा? माझ्या ढोराचा आहे. मग तुम्ही बेडाच्या मगापासून काय बोलताय? बेडाच्या आता बोलतात ना सगळं तुम्ही असं बोल. आता लिंगायत सगळं धर्म करायला राहतो. शासनाने आदेश शासनाच्या पत्रावर तुमचे ढोर म्हणून उल्लेख. हो ढोर म्हणून उल्लेख. बेडा जंगम काय करताय? नाही आता जंगम सगळं विधी करताना त्यांना काय म्हणतात ते बेडा जंगम म्हणतात. शासन निर्णयाप्रमाणे जाणार का तुमच्या? शासन निर्णय नाही. आता तुम्हाला जनरल काही लोक विचारले म्हणून मित्र त्यांना सांगितलं पत्रकार जोडून देऊ नका ते बेडा जंगम म्हणून तुम्ही बेडा जंगम नाही असं म्हणतात ना. आता तुमच्या प्रेस नोट मध्ये पण काय म्हणताय माहिती का तुम्ही? बेडा लिंगायत समाजाचा परत एकदा संधी द्या. लिंगायत आहे माझ्याकडे बेडा जंगम प्रमाणपत्र आहे आणि तुमचं प्रमाणपत्र ढोराचं आहे. म्हटलं तरी
आम्ही लिंगायत समाजात सगळ्या विधीमध्ये राहतो. म्हणजे तुम्ही लिंगायत मतं मिळवण्यासाठी बेडा जन्म नाही. करताय? मतदान सगळ्या समाजाचे करतात. मला लिंगायत करते, एसी करते, सगळ्या समाजाचे करतात. नाही हो, 2 तारखेला हो. नाही, जात एकच आहे आमचं. तुम्ही ढोर का बेडा जन्म एकदा निश्चित करा. ढोर. हा? ढोर. मग तुमच्या प्रश्नोत्तरमध्ये काय आहे? आता तुम्ही सांगितलं क्लॅरिफिकेशन दिलो ना मी. तुमची भूमिका असली पाहिजे. नाही, एकच सर्टिफिकेट. सर्टिफिकेटच देतो ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही स्वतःलाच प्रेझेंट करत असताना कुठेतरी कन्फ्युज नाही, काही कन्फ्युज नाही. मी लई क्लिअर आहे. एक जात सांगावी लागेल, तसं नाही करू. तुमच्या 2 जाती तुम्ही घेऊन येताय, आम्हाला 2 जातीचा उल्लेख नाही, आंदोलन मी करत नाही. मी जनतेचं काम करणार आहे, जनतेची प्रश्न सोडवणार आहे. बरे आंदोलन करून गळ्यामध्ये हात गाठला, गुलाल उधळला, शाल घालून फिरला, याच्यामध्ये लोकांची प्रश्न मिटत नाही. काम पाहिजे लोकांना. काय उद्योग धंदा, पाणी हे सगळंच पाहिजे. लोकांना काय आता विद्यार्थ्यांना उद्योग पाहिजे. सकाळी 1 तारीख ते 30 तारखेपर्यंत त्यांच्या घरी आहे प्रश्न सांगतात सोलापूरचा, तो सोडवण्यासाठी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्याचा पाठपुरावा केला किंवा म्युनिसिपल कमिशनरला भेटला, पाठपुरावा केला, असं एखादं उदाहरण? विजापूर, सोलापूर दोन्ही कलेक्टरांच्या मध्ये 1800 कोटीचा प्रोजेक्ट करायला लागलो मी स्वतः एकटा कंपनीला घेऊन. कोणता? एक मेडिकल कॉलेज, एक हॉस्पिटल, 1800 कोटीचा. आता लँड सगळं ऍप्लिकेशन चालू आहे, प्रोसेस करायला लागले. ते डीपीआर झालंय, त्याचा आर्किटेक्ट करून डिझायनिंग झालेली आहे, सगळी प्रोसेस चालू आहे. इथं गेमला नदीच्या काठावरती. नाही, आपल्या हद्दीत महाराष्ट्राच्या का कर्नाटकच्या? नाही, हद्दी प्रश्न येत नाही त्याला. ते लँड साठी हे होतं ना, लँड इथं हद्दीमध्ये भेटत नसतं, पण पाणी आहे. ते ठिकाण सांगा ना. तुम्ही आता सोलापूरचं प्रतिनिधित्व करणार आणि मेडिकल कॉलेज विजापुरात काढणार, कसं चालेल? नाही, तसं नाही. पण कसं आहे सांगा ना. ते आता आम्ही खासदार झालो की त्याची परत इथं लँडची व्यवस्था झाली की परत ते प्रोजेक्ट इकडे आपण करू शकतो. जमिनीसह कसं इमारत सगळी इकडे घेऊन येणार? नाही, बांधला नाही अजून. प्रोसेस चालू झालेली आहे. चालत नाही. मागच्या निवडणुकीत उभारले होते का? प्रश्न अजून एकदा. मागील निवडणुकीत उभारले होते का आपण? हो, मागे होतो ना मी. आता सायकलवर येत होते तुम्ही. हो, 51 इलेक्शन झाले माझे आतापर्यंत. किती मतं मिळाली? मत 1% होते मला. किती? सांगतो मी. बंडखोरी होती की अपक्ष कसं होतं? आता भाजपकडून यायला तुम्ही? नाही, अपेक्षा होतो, पण आता मी भाजपाकडनं उभे राहतो. नंतर भाजपचे सदस्य झाला तुम्ही. नाही. कधीपासून भाजपाचे सदस्य? नाही, आता मी सदस्य आहेच. तिकीट भेटला नाही पण तिथं बाहेरून मी एक 9 वर्ष झाले मला. बंडखोरी केली का मागच्या वेळेस? बंडखोरी नाही, आपलं एक समाजात सेवा करायची इच्छा राहते.